मित्रांनो, गावरान जिव्हाळा या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करतो। आम्ही चाललोय आज आमच्या मामाच्या गावाला। आमचा मामाचा गाव ना लय डोंगर झाले ते। आमच्या मामाच्या गावाला ना पकड डोंगरच। मामाच्या गावाला ना पकी कलंद पिकत येतात। आम्ही चाललोय खाया, तुम्ही या खाया। मी आणि अनुश्लीन पप्पा चाललोय खाया। आम्ही चाललोय गावाला। कोणत्या गावाला? मामाच्या गावाला। जोरात बोल। आम्ही चाललोय गावाला। कोणत्या? आमच्या गावाला। तुमच्या मामाच्या गावाला? हा। मग जोरात बोल ना, म्हणा आम्ही चाललोय आमच्या मामाच्या गावाला। आम्ही चाललोय आमच्या गावाला। बघा मित्रांनो, आम्ही आता आयुषच्या अनुश्रीच्या मामाच्या गावाला जाताना इथं मध्ये लईच मेंढ्या भेटल्यात आपल्याला। तर आता जायला रस्ताच डायरेक्ट ब्लॉक आहे। तर आता एकदम हळूहळू आता आपण जाण्याचा प्रयत्न करू। मित्रांनो, अनुश्री म्हणते मला हातच लावायचे मेंढ्यांना। तर तिच्यासाठी त्या मेंढ्यावाल्याची एक बारीक पिल्लूच धरून आणलाय। बघ बाळा, हात लाव लाव। तुला बघा, तिच्यासाठी एकदम असं बारीक एकदम असं कोकरू धरून आणलाय। लाव हात, धरून राहा असं। तर बघा आता तिला हात तिनं लावलाय। ती म्हणतो ते हात लावायचे। आयुष इकडं लांबच आहे। तर तिची आई लगेच वरडायला लागली। काय तिची आई लगेच वरडायला लागली। हळूहळू ते वरकर हा। तर बघा मित्रांनो, एकदम अशी खतरनाक इकडं करवंदा एकदम पिकल्या ती। आणि इकडं आयुष गेलाय, भिडलायच तो खायला। आणि इकडं अनुश्री आता चालले वर हळूहळू, तिच्या काय हातात येणार नाही। चला हॅलो 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 चला हॅलो हॅलो चला हॅलो हॅलो। तर बघा मित्रांनो, ही डोंगरची काळी मैना लागली आता पिकायला। भरपूरच अशी पिकल्या ती। अनुश्री हातात येतात का बाळा त्या? तर मित्रांनो, कशी आहे ती बघू आपण। गोडात मित्रांनो, आता आपण खाऊ। हा, पिशी ते भर ना। अनुश्रीला इकडे घे ना बाळा। कशी आहात तिकडे बघ ना, कशी करा म्हणतात। मस्त आहात का? एकच नंबर आहात। कशी खात्यात? तर बघा मित्रांनो, या असा रानमेवा खुडून खायला एकदम भारी लागत आहे। प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवतोय हे जे जंगलचा रानमेवा आहे तो खायला नाही का एकदम भारीच लागतोय। एकदम असं गोड आहे ते। हे बा, लय गोड करून देते। काय इकडं अनुश्री आणि आयुष आम्ही खातोय आता करवंद। मित्रांनो, या तुम्ही पण या खायला, लय गोड करवंद आहे। तर बघा मित्रांनो, ती म्हणते एकच नंबर आहे ती। आणि आता आयुष भिडलाय। आयुष तर मकर त्यानं खांदीच वाकावली, भिडलाय तो। मित्रांनो, आयुषनं तर डायरेक्ट पिशवीच भरायला सुरुवात केली। कुठे आयुष? पिशवी तर दिसतही नाही। त्या मित्रांनो, पिशवीच घेतली, पिशवीच भरायला सुरुवात केली। आता आला इकडं वर, त्याच्या जरा काय हातात येते नाही। बा एकदम अशी बघा किती मोठमोठे येते, एकदम मस्त। थोडी घेतल्यात आम्ही पिशवीमध्ये, कारण आता एकदम उशीर झाला आम्हाला जायला। आता आम्ही उशिराच निघून आलो आणि इकडं आता एकदम अंधार पडायचीच वेळ झाली। हे बा तिच्या हातामध्ये घेतल्यात। चल, आणि आता आपण निघणार आहे त्याच्या मामाच्या गावाला। बघा मित्रांनो, ह्या सगळ्या ह्या समोर ज्या दिसतात ह्या सगळ्या करवंदीच्या जाळ्यात वर इकडे ही गडद आहे एक।
आणि इकडं पण भरपूर करवंदीची झाड आहे ती. हा ती त्याच्यात गुरा राहतात ना बाळा. आणि इकडे हे बघा वातावरण एकदम हे झालंय, एकदम असं संध्याकाळच्या वेळेस हे झालं. हे बघा या समोर सगळ्या करवंदीच्या तिकडे भरपूर अशा करवंद राहते ती. आणि इकडे बाकीचे बघा हे इकडून जंगल पेटून दिलंय कोणीतरी. तर बघा मित्रांनो इतकं असं करवंदांच्या फक्त जाळ्यात हे बघा एकदम असं भरपूरच करवंद आहेत. आणि आता आम्ही या पोपसंडीच्या खांडीमध्ये आलोय. हा बघा ही खांड आहे पोपसंडीची आणि इथून खाली पुढं मग गाव दिसतंय. पण इकडं आता आलोय ना साधारणतः 5:30 वाजले होती. 5:30 वाजले पण असं वाटत आहे का इकडं अंधारच पडत आलाय. एकदम असं झालंय. सूर्य तर कधीच बुडून गेलाय. हवा एकदम थंडगार हवा आहे एकदम. आमच्या इकडं अशी हवा नाही राहत थंड, जरा गरम हवा राहते. इकडं आता जरा गाराट लईच एवढं एकदम गार लागलाय. आयुष्यात ते म्हणतात गार लागलाय. तर बघा मित्रांनो इथं माथेवर आलोय आणि ते गाव तिकडं बघा ते खाली फार दऱ्यामध्ये खाली ते पोपसंडी गाव एकदम डोंगर दऱ्यात खाली गाव. बघा आता गाडीवरूनच दाखवतो, चालू गाडीवरून. आता पुरे आहे जास्त काय हे नाही करत. आधी पावसाळ्यात परत एक शूटिंग मस्त अशी काढणार आहे मी इकडं. आणि आधी पण मारुती दादाच्या चॅनलला आपण दाखवलेलंच आहे. असे एकदम डोंगर दऱ्या आहे ती एकदम असं. आणि रस्ता पण असं उंच रस्ते आहे, उंच म्हणजे उंच डोंगर आहे ती. डोंगर रस्त्याचा जेवढा घाट आपले आपण चढून येतो तेवढाच घाट आपल्याला उतरायला पण लागत आहे. ज्या घेरनी चढू त्याच घेरनी उतरायला लागत आहे. हे बघा एकदम असा मोठा घाट आहे. ज्या दिसतात तो गाव आहे मित्रांनो पोपसंडी. हे बघा एकदम असं डोंगर दऱ्यांचं गाव आहे एकदम. मित्रांनो आता आम्ही पोपसंडीला आयुषच्या मामाच्या इथं थांबलोय आणि आयुषच्या मामाचं घराचं काम चालू आहे. तर इकडून आता मामा पण आलाय, त्याचा मामा पण आलायच आता. ते टिकू लाजायला लागले मामाला. पहिल्यांदाच मामाला बघितलं लाजायला लागले. कारण ते पहिल्यांदा नवीन माणसाला लाजतेच. आणि मामाचा आयुष लईच लाडकं आहे नाही का. आणि तिकडून आता मामा आले ते. अनुश्री बाबा का गेले तिच्या आणि मामाकडे जातच नव्हती, लाजत होती. आयुषनं मामासाठी करवंद आणल्यात. त्यांच्या गावात भरपूर करवंद आहेत पण आयुष म्हणतो मामासाठी करवंद घ्यायचे आहेत. हे बघा इकडून खालून भरपूर करवंद आहे ते. हे सगळ्या करवंदीच्या जाळी हिरड्याची झाड आहे ते. कुत्र्याचं पिल्लू लय भारी आहे हे बघा एकदम मस्त आहे असं. आणि मित्रांनो ही ही कुत्री आहे, तिचं नाव डोरकी आहे. आणि कुत्री आहे नाही का. तर 2 आणले ते. एक अगोदरच आणला होता 1 वर्षापूर्वी आणि आता कुत्री आणली त्याला जोडी. आयुषच्या मामाचं घराचं काम चालू आहे. बरंच असं 33 बाय 27 घराचं काम आहे. बरंच असं मोठं हा हॉल आहे. इकडं बेडरूम इकडं किचन. एकदम असं खेडेगावामध्ये पण मग चांगल्या प्रकारे घर बांधलंय त्याने आता. आणि जुना घर आहे ते. इकडं वरती घर आहे ते तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो एकदम अशी वर जायला एकदम खतरनाक असा रस्ता आहे. वर काही रस्ता नाही आहे, अशीच पाऊल वाटे. थांबाळा मी उचलून घेतो. हे बघा एकदम अशी पाऊल वाटच आहे. वर जायला लईच अडचण आहे. त्याच्यामुळं नाही का त्यांनी इकडं खाली इकडं या रोडच्याच कडेला घर बांधलंय. वर चढत जाण्यापेक्षा नाही का खाली एकदम मस्त असं रोडच्याच कडेला. हे बघा एकदम हे असा चढण असा वर जायला लागत आहे. बराच असं 400-500 फुटाचा वर आहे नाही का जागेवर आहे. असण्यास वर चढत जायला लागत आहे. रिकामा माणसाला चढवत नाही पण ह्या माणसं कशी होऊन नेतात वर. मीच आता दमत आलोय.
दम लागला अनुश्री मला. दमलो ना मी. तू नाही दमली ना. हे बघा ह्या दगडांमधून कशी वजी वर घेऊन येत असतील ते त्यांनाच माहीत. आता मीच दमलोय. ओ दमला अनुश्री. बघा तिकडून खालून त्या रोडच्या कडे लय घर. हे बघा हे समोरचं घर आहे. हे आईच्या मामाचं घर आहे. जा मित्रांनो, आज आम्ही आलोय आयुषच्या मामाच्या घरी. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, जरा दमूनच आलोय वर आणि आता बसलोय येऊन.